नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आज एक नवीन भाग शेअर करते तुमच्याशी. आज आपण 4 रांगोळी काढणार आहोत, तेही साध्या सोप्या अगदी सिंपल रांगोळी आहेत, सहजही काढता येतील कुणालाही. तर चला तर मग काढूयात. तर इथे मी 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि मी ज्याप्रमाणे एक डॉट सोडून दुसऱ्या डॉट्सवरती आपल्याला अशा मोठ्या मोठ्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. वरती आपण पाकळ्या काढल्या का खालमध्ये आपण असं एक स्टार तयार होतं आणि जे मध्यंतरी पाकळ्यांच्या जागा आहे तिथे आपण अशा 3-3 लाईन देणार आहोत, एक मोठी आणि त्याच्या बाजूच्या दोन्ही छोट्या, आणि त्यावरती आपण लाल रांगोळीने असे डॉट्स देऊयात. अगदी सोपी आहे, कुणालाही काढता येतील अशा रांगोळी आहेत त्या, एकदम सोप्या. आणि मध्यंतरी आपण पिवळ्या रांगोळीने असा मोठा डॉट देऊयात आणि मधल्या पाकळ्यांवरती आपण हिरव्या रांगोळीने असे एक डॉट देऊन त्याला प्रेस करूयात. तर ही आपली साधी सोपी रांगोळी तयार झालेली आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतोय. इथे मी 2 आणि 1 असे डॉट्स मारून घेतलेत आणि इथे एक त्रिकोण तयार करून घेतलाय आणि त्या त्रिकोणाच्या वरती आपल्याला तिन्ही साईडने असे गोपद्म काढून घ्यायचे आहेत. ही पण अगदी सोपी आणि छोटीशी, अगदी कमी जागेत काढता येईल अशी रांगोळी आहे. तर हे बघा, तिन्ही साईडने मी असे गोपद्म काढून घेतलेत आणि व्यवस्थित आकारसुद्धा इथे देऊन घेतलेला आहे. हे बघा, देवघरात काढता येईल किंवा तुळशीसमोर किंवा कुठेही छोटी मोठी रांगोळी आपल्याला अशी काढता येईल. अगदी सोपी आहे. हे बघा, आणि ज्या त्रिकोणाच्या वरती आपल्याला असे एक मोठा, एक छोटा आणि एक त्यापेक्षाही छोटा असे 3 व्हाईट रांगोळीने मी असे डॉट्स देऊन घेतलेत आणि मध्यंतरी गुलाबी रांगोळीने असा मोठा एक डॉट दिला आहे. आणि जे गोपद्म काढलेत आपण त्यावरती अशा 3 लाईन देऊन त्यावरती सुद्धा मी एक व्हाईट रांगोळीने असा डॉट्स देऊन प्रेस केलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही सुद्धा एकदम सिंपलशी रांगोळी आपली तयार झालेली आहे 2 नंबरची. आजच्या सगळ्या रांगोळी अशा आपल्या छोट्या छोट्या आणि झटपट काढता येणाऱ्या आहेत, अगदी कुणालाही काढता येतील अशा सोप्या देखील आहेत. तर हे बघा, मी त्या डॉट्सला प्रेससुद्धा करून घेतलं आहे आणि एक हिरव्या डॉटने असं एक डॉट्ससुद्धा देऊन घेतलं आहे. तर आपण इथे आता तिसरी रांगोळी. तर इथे आपण 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेले आहेत. तर आपल्याला असे हे बघा, मधल्या डॉटपासून बाहेरच्या 2 डॉट्सवरती अशी एक पाकळी तयार करून घ्यायची आहे. तर बाहेर अशा एकूण 3 पाकळ्या तयार होतील. तर ही सुद्धा खूप सुंदरशी डिझाईन आहे, आकर्षक देखील आहे. तर हे बघा, मध्ये मी एक डॉट देऊन प्रेस केलं आहे आणि आपल्याला त्या पाकळीच्या मध्यंतरी असे 3 तुरे काढून घ्यायचे आहेत तिन्ही साईडने. जसं की असं वाटेल की ही फिरता पंखा जसा दिसेल आपल्याला त्याप्रमाणे हा आकार तयार होईल. आणि ते आकारसुद्धा व्यवस्थित तुमचा नाही आला तर देऊन घ्या. तर हे बघा, जे तुरे काढले त्यावरती मी पिंक रांगोळीने असे 2-2 डॉट्स देऊन घेते. खूप सोपी आणि सिंपल आहे, अगदी कुणालाही बघून काढता येईल. अगदी 1 मिनिटात सुद्धा ही रांगोळी काढता येईल तुम्हाला पाहून. त्यासाठी तुम्ही पहा आणि पाहून तुम्ही रांगोळी काढायला पण शिका आणि पटकन आपल्याला सकाळी कोणती रांगोळी काढायची ती काढूनसुद्धा होईल. तर हे बघा, ही सुद्धा छोटीशी आपली रांगोळी तयार झालेली आहे इथे. तर मैत्रिणींनो, आता इथे आपण शेवटची रांगोळी काढतोय. आजच्या भागात 4च रांगोळी मी काढलेल्या आहेत. तर इथे 3 ते 3 असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि आपल्याला इथे एक प्लसचं साईन काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या मध्यंतरीपासून आपल्याला बाहेरच्या साईडने अशी पाकळी तयार केल्यासारखी शंखासारखा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, मी काढते या पद्धतीने. सेम आपल्याला 4ही साईडने असंच करायचं आहे. आणि मध्ये मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. आणि ज्या आपण अशा बाहेरच्या पाकळ्या काढलेल्या आहेत, सेम तशीच पाकळी आपल्याला अजून एक डॉट्स उरलेला आहे का त्यावरती सुद्धा काढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला ह्या दोन्ही पाकळ्यांना जॉईंट करायचं आहे इथे. हे बघा, या पद्धतीने जे डॉट्स होता उरलेला त्या डॉट्समध्येच ही आपल्याला एक पाकळी काढून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ह्या होत्या आपल्या आजच्या 4 सोप्या, अगदी सोप्या म्हणाल तरी चालेल ह्या रांगोळी. तर तुम्हाला काही अवघड एवढ्या काही नाही येते या रांगोळी, खूप सोप्या सोप्या आहेत. तर काल 1-2 ताईच्या कमेंट होत्या की ताई, रांगोळी काढायला खूप अवघड जातं, एकदम नवीन आकार येत नाही, त्यासाठी आम्हाला रोजच्यासाठी सोप्या रांगोळी दाखवा. तर त्यांच्यासाठी मी अगदी सोप्या सोप्या रांगोळी काढलेल्या आहेत, अगदी आकार कोणताही अवघड नाही आहे यामध्ये. तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी पाहत राहा आणि शिकत राहा. रांगोळी तुम्हीसुद्धा काढल्या का तुम्हालासुद्धा काढता येतील. आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर रोजच्या भागामध्ये आपल्या 6-7 अशा रांगोळी अपलोड होत असतात. तर आज मी 4च रांगोळी दाखवलेल्या आहेत. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये छानशा रांगोळीसह.